आकडेवारीनंतर आता मुंबईतली आकडेवारी पाहूया। मुंबईमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला 130 जागा तर राष्ट्रवादी 2 जागे आघाडीवर। भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे। 99 जागा घेत भाजप मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय। दुसऱ्या क्रमांकावर आहे तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना। ठाकरे बंधूंना 71 जागे आघाडी तर काँग्रेस आणि वंचितला 13 जागे आघाडी मिळालेली आहे। पुण्यामध्ये भाजप 80 जागांवर। आपण पुण्यामधलं चित्र इथे पाहतोय तर काँग्रेसला फक्त 3 जागांवर आघाडी मिळाली आहे। पुण्यावर पूर्णतः भाजपचं वर्चस्व पाहायला मिळतं। अजित पवार यांना सगळ्यात मोठा धक्का, राष्ट्रवादी 6 आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी फक्त 3 जागांवर आघाडीवर। तर पुण्यात शरद पवारांचे आमदार बापू पठारेंची सून हे भाजपमधून विजयी झाले। शरद पवार यांचे आमदार बापू पठारे यांची सून भाजपमधून विजयी झाली आहे। पुण्यातला हा निकाल सध्या समोर आलाय तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांची दोन्ही मुलं विजयी झालेली आहेत। आमदार असलम शेख यांचा मुलगा आणि बहीण दोघे देखील विजयी झाले। तर प्रवीण दरेकरांचे भाऊ हे देखील विजयी झालेले आहेत। कोल्हापूरमध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मुलाचा विजय झालाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री शिरसाट यांची दोन्ही मुलं विजयी झाली आहेत। मुंबईमध्ये प्रभाग 194 मध्ये सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर पराभूत झाले। नवाब मलिकांचे भाऊ कप्तान मलिक हे देखील पराभूत झाले। प्रभाग 73 मध्ये रवी वायकरांच्या मुलीचा पराभव झालेला आहे। तर 207 मध्ये अरुण गवळी यांची मुलगी योगिता गवळी यांचा पराभव झालाय। डॅडींचा करिश्मा या ठिकाणी दिसला नाही। तर 194 मध्ये सदा सरवणकर यांच्यासाठी मोठा धक्का, समाधान सरवणकर यांचा पराभव। 165 मध्ये नवाब मलिकांचे भाऊ देखील पराभूत झालेले आहेत। 73 वॉर्डमधून रवींद्र वायकर यांची मुलगी दीप्ती वायकर यांचा पराभव। भाजप आणि शिवसेना मुंबईमध्ये 130 वर। ठाकरे, मनसे, राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी 71 जागी आघाडीवर। तर भाजप मुंबईमध्ये 99 जागा घेत सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे। काँग्रेस आणि वंचित 13 जागांवर इथे आघाडीवर आहेत। तर एमआयएमचे देखील 4 उमेदवार विजयी झाले। मुंबईच्या प्रभाग 38 मध्ये मनसेच्या सुरेखा लोके या आघाडीवर आहेत। मनसेचा अद्याप एकही उमेदवार विजयी घोषित करण्यात आलेला नाही। त्यांचे 9 उमेदवार आघाडीवर आहेत। प्रभाग 38 मधलं हे चित्र आहे। मनसेच्या सुरेखा लोके या आघाडीवर आहेत। 9 ठिकाणी मनसेचे उमेदवार सध्या मुंबईमध्ये आघाडीवर आहेत। तर शिवसेनेचे 62 उमेदवार, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 62 उमेदवार आघाडीवर आहेत। निकालाचे अपडेट आपण पाहतोय। मुंबई प्रभाग 38 मध्ये मनसेच्या सुरेखा लोके या आघाडीवर आहेत।